मित्रांनो, सर्वांचं एस एन एज्युटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी सुभाष नागरसे, सहशिक्षक, श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल, सोलापूर. आतापर्यंत आपण सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थेरम या दोन टॉपिकवर चर्चा केलेली आहे. आज आपण सर्कल या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. सर्कलच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या भागांपैकी हा आजचा पहिला भाग आहे. यामध्ये आपण टँजंट सेकंड थेरम याबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. सर्कल, this topic carries 12 marks. Then certainly you must come to know this is very important topic as far as board exam is concerned. वेगवेगळ्या 6 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील टॉपिकपैकी या टॉपिकला सगळ्यात जास्त गुण आहेत. म्हणजे हा महत्त्वाचा टॉपिक आहे. याची तयारी व्यवस्थित केली पाहिजे. आता या टॉपिकमध्ये आपण कोणकोणत्या घटकांची चर्चा करणार आहोत ते बघूया. Friends, this topic is very important since this is allotted for the maximum marks. Most of the things related to this topic, if you have already studied in previous standard, the important point that we are going to discuss in this topic are circle passing through 1, 2, 3 points, secant and tangent, then tangent theorem, then converse of tangent theorem, then tangent segment theorem, touching circles, theorem of touching circles, arc of a circle, congruence of arcs, property of sum of measure of arcs, inscribed angle, intercepted arc, inscribed angle theorem, converse of this inscribed angle theorem and corollaries of inscribed angle theorem, cyclic quadrilateral, theorem of cyclic quadrilateral, then converse of this cyclic quadrilateral theorem, theorem of angle between tangent and secant, then converse of this theorem of the angle between tangent and secant, then theorem of internal division of chords, tangent secant segment theorem, then theorem of external division of chords. Here you will come to know that I have been given different colors for the different headings. Means those different colors indicates the different problem set. So you might be knowing that one. Today we will start with circle passing through 1, 2 and 3 points. So friends, circle and its parts, just we will revise some things. What is circle? A circle is the locus of all points equidistant from a central point. A circle is defined as the locus of point which moves in a plane such its distance from a fixed point in the plane is always constant. ह्या सर्कलच्या दोन वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सांगता येईल. एखाद्या प्रतलात स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावर असलेला बिंदूंचा संच किंवा बिंदुपथ म्हणजेच वर्तुळ. सो नेक्स्ट विल कंटिन्यू विथ सेंटर ऑफ द सर्कल, वर्तुळाचं केंद्र. ऑल द पॉईंट्स ऑफ द कर्व which are at the same distance away from the fixed point is known as center of the circle. आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पॉईंट ओ हा सेंटर ऑफ द सर्कल आहे. सर्कम्फरन्स, परी, द डिस्टन्स अराउंड द सर्कल इज नोन ॲज द सर्कम्फरन्स. आकृतीमध्ये तुम्हाला दिसते रेड रंगाने दाखवलेला भाग. त्यानंतर रेडियस, अ डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द सर्कल अँड द एनी पॉईंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड द रेडियस. आकृतीमध्ये रेड रंगाने सेगमेंट ओ ही रेडियस आहे. कॉर्ड, अ लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ कॉर्ड, ज्याला आपण जीवा म्हणू. पी क्यू ही जीवा आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये. डायमीटर, अ कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. आकृतीमध्ये तुम्हाला दिसते ए बी ही डायमीटर आहे. त्यानंतर पुढील काही अजून थोड्याशा गोष्टी आपण यापूर्वी शिकलेल्या आहात त्या आपण जस्ट रिवाईज करतो आहोत. सेमी सर्कम्फरन्स, अर्ध परिमिती. हाफ द डिस्टन्स ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज सेमी सर्कम्फरन्स. इथे दिसतात तुम्हाला दोन वेगवेगळ्या रंगाने दाखविलेले. आर्क, एनी पार्ट ऑफ
बिटवीन 2 पॉईंट्स ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज आर्क. त्या ठिकाणी दिसतं तुम्हाला छोटा आणि मोठा असे 2 आर्क दिसत आहेत. सेमी सर्कल, द सर्कल डिवायडेड इन हाफ अलॉंग द डायमीटर इज नोन ॲज सेमी सर्कल. इथे दिसते कलरनी दाखवलेला भाग. सेगमेंट, द एरिया बाउंडेड बाय दिस कॉर्ड अँड अन आर्क इज कॉल्ड एज द सेगमेंट ऑफ द सर्कल. तुम्हाला सेगमेंट दिसतं आकृतीमध्ये. सेक्टर, द एरिया बाउंडेड बाय द 2 रेडियस अँड अन आर्क इज कॉल्ड सेक्टर ऑफ द सर्कल. ते आपल्याला या पद्धतीनं दाखवता येतं. ह्या सर्व गोष्टी तुम्ही यापूर्वी शिकलेल्या आहात. जस्ट एक रिवाईज म्हणून घेतलं गेलेलं आहे. यानंतर विल डिस्कस विथ टाईप्स ऑफ द सर्कल्स. नॉन कॉन्ग्रुएंट सर्कल्स नावातच आहे, एकरूप नसणाऱ्या वर्तुळं. सर्कल्स विथ डिफरंट रेडियस आर कॉल्ड ॲज नॉन कॉन्ग्रुएंट सर्कल्स. ते आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल, ज्याच्यामध्ये हे रेडियस वेगवेगळी किंवा व्हेरी होताना तुम्हाला दिसतं. कॉन्ग्रुएंट सर्कल्स नावातच आहे. सर्कल्स विथ इक्वल रेडियस, ज्या 2 वर्तुळांची त्रिज्या समान असते त्याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट सर्कल्स. इथे दिसते तुम्हाला आकृतीमध्ये 2 कॉन्ग्रुएंट सर्कल दाखवलेली आहेत. कॉन्सेंट्रिक सर्कल, ज्याला आपण एककेंद्री वर्तुळ असं म्हणतो. सर्कल्स विथ सेंटर, सेम सेंटर, एकच सेंटर, एकच केंद्र असणाऱ्या वर्तुळांना आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतो. या पद्धतीने इथं दाखवता येतं ते. नॉन टचिंग सर्कल्स, सर्कल्स विच हॅव नो कॉमन पॉईंट, एकही बिंदू सामायिक नसणारी वर्तुळं म्हणजेच नॉन टचिंग सर्कल्स. ते या प्रकारे आपल्याला दाखवता येतील. हे एकात एक वर्तुळ दाखवलं, तेच वर्तुळ बाहेरच्या बाजूलाही दाखवता येईल आपल्याला, फक्त ते एकमेकाला स्पर्श करणार नाहीत. टचिंग सर्कल्स, सर्कल्स विच हॅव ओनली 1 कॉमन पॉईंट आर नोन ॲज टचिंग सर्कल्स. अशा 2 प्रकारचे आपल्याला टचिंग सर्कल म्हणतात. दोन्ही वर्तुळांचे केंद्र बाहेरच्या बाजूला आहेत. त्यानंतर पुढचा आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. हेच वर्तुळ आतल्या बाजूलाही काढता येईल आपल्याला टचिंग सर्कल्समध्ये. इंटरसेक्टिंग सर्कल्स, याच्यामध्ये 2 बिंदू कॉमन असतात, त्यांना आपण म्हणतो इंटरसेक्टिंग सर्कल्स. इथं आकृतीमध्ये तुम्हाला 2 बिंदू कॉमन दिसत आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्या वर्तुळाचे प्रकार आपल्याला पाहता येतील. नंतर आपण विचार करूया, रिकॉल some theorems that you have already learned in the previous standard. So theorem 1 you have learned in the 9th standard. A perpendicular drawn from the center of the circle on its chord bisect the chord and the figure OM is perpendicular, then we can say AM is equal to BM. आकृतीमध्ये OM हा जर AB ला परपेंडिक्युलर असेल कॉर्डला, तर जेवढं AM आहे तेवढं BM असतं. आणि याचा कॉन्व्हर्स देखील आपल्याला सांगता येईल. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे वरील थेरमचाच हा कॉन्व्हर्स आहे. जर AM आणि BM इक्वल असतील तर OM हा ABला लंब असतो. Congruent chords of a circle are equidistant from the center of the circle. In the figure AB is equal to CD, then we can say OM is equal to ON. बघा इथं हे 2 AB आणि CD कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर केंद्रापासूनचं अंतर OM आणि ON हे समान असते. असं याचं कॉन्व्हर्स आपल्याला सांगता येईल. द कॉर्ड्स ऑफ ए सर्कल इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर करता केंद्रापासून 2 जेव्हा समान अंतरावर असतील, बघा सेम मार्किंगने दाखवलं आहे OM आणि ON, त्यावेळी आपल्याला काय मिळतं, जेवढा AB आहे तेवढं CD मिळते. ह्या थेरम्स तुम्ही यापूर्वी शिकलेला आहात. आता आपण बघूया सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स. आता पहिल्यांदा विचार करू सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉईंट. एका बिंदूमधून किती वर्तुळं जातात, तर इन्फानाईट वर्तुळं जातात. ते कसे इथे दाखवलेलं आहे. एकच बिंदू आहे प्रतलामध्ये, तिथून अनंत वर्तुळं आपल्याला काढता येतात. त्यानंतर सर्कल पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, 2 बिंदूतून, तिथे देखील इन्फानाईट जातात. इथे जर 2 बिंदू घेतले आपण, बघा, तर या 2 बिंदूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर आपल्याला इन्फानाईट सर्कल त्या वर्तुळात त्या 2 पॉईंटमधून जातात असं दाखवता येईल. सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स घेतले तर ट्रायंगल फॉर्म होतो आणि ट्रायंगलचा सर्कल एकच असतो. त्यामुळं या 3 नॉन कोलिनियर पॉईंट्समधून एक आणि एकच सर्कल जाऊ शकतं. जर का तिन्ही पॉईंट कोलिनियर असतील तर एकही सर्कल त्यामधून जाऊ शकत नाही. आता टँजंट आणि सेकंड कशाला म्हणायचं ते बघूया. मला वाटतं ह्या 4 मुद्दे तुमच्या लक्षात आलेले असतील. नाऊ वी शॅल स्टार्ट विथ टँजंट. व्हॉट इज टँजंट? अ स्ट्रेट लाईन, बघा इथे आकृतीमध्ये अ स्ट्रेट लाईन खाली दाखवलं आहे, दॅट टचेस द सर्कल ओनली इन 1 पॉईंट, हिरव्या रंगाची, इज कॉल्ड ॲज अ टँजंट ऑफ द सर्कल. म्हणजे हिरव्या रंगाची जी लाईन आहे ती टँजंट आहे. ती लाईन एलनी आपण दर्शविलेली आहे. अँड पॉईंट पीमध्ये ती एका बिंदूमध्ये स्पर्श होते आणि त्यालाच आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट.
आता सेकंड लाल रंगाने दाखवल्याची वर्तुळाला दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदतं. सो दिस इज द सेकंड. अ स्ट्रेट लाईन दॅट इंटरसेक्ट अ सर्कल इन 2 पॉईंट्स इज कॉल्ड एज सेकंड ऑफ द लाईन. आणि लाईन एन ही काय सेकंड आहे, ए आणि बी बिंदूमध्ये ती वर्तुळाला छेदते. Now we shall start with an important theorem, that is tangent theorem. What is the statement? A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. बघा, हा सर्कल आहे आणि सर्कलला ही एक टँजंट दिलेली आहे. मग ओ ए ही रेडियस आहे. मग या ठिकाणचा कोन जो आहे रेडियस आणि टँजंट लाईन हा 90चा असतो असं आपल्याला दाखवायचं आहे. चला तर सुरुवात करूया आपण. लाईन एल इज द टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ at the point of contact. A is the point of contact. ही गिवन झाली स्टेटमेंट आणि आकृतीवरून. आता व्हॉट यू हॅव टू प्रूव्ह? लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. काय प्रूफ लिहिता येईल? ॲज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू स्टेटमेंट ए. म्हणजे आपण ॲज्युम्शन असं केलं की जे प्रूव्ह करायचं आहे त्याची विरुद्ध स्टेटमेंट आपण घेतो आहे. लाईन एल रेडियसला परपेंडिक्युलर दाखवायचं तर आपण इथं काय म्हणायचं की लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू द सेगमेंट ओ ए. Therefore, suppose त्याच्या व्यतिरिक्त दुसरे असले पाहिजे. ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. नाव टेक ए पॉईंट सी ऑन द लाईन एल सच दॅट ए बी सी इज द बिटवीन अँड बी ए इज इक्वल टू बी सी. नवीन ट्रायंगल ओ बी सी अँड ओ बी ए इथं दिसते तुम्हाला. ओ बी अँड ओ बी सी दोन वेगवेगळे ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये काय सांगतं? जेवढं बी सी आहे तेवढं बी ए. त्यानंतर हे कन्स्ट्रक्शनच केलं आपण त्या पद्धतीनं. अँड ओ बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ओ बी ए. प्रत्येकी 90 आहे. इथं ओ बी सी 90 दाखवलं तर या बाजूचं ओ बी ए देखील 90 होतं कारण दोन्ही लिनियर पेअर फॉर्म करतात. देन ओ बी बरोबर ओ बी दॅट इज द कॉमन साईड. देअरफॉर ट्रायंगल ओ बी सी अँड ट्रायंगल ओ बी ए इज कॉन्ग्रुएंट विथ एस ए एस टेस्ट. हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. म्हणून काय लिहिता येईल? जेवढं ओ सी आहे तेवढं ओ ए म्हणता येईल, करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बट ओ ए इज द रेडियस. ओ ए तर काय आहे तर रेडियस म्हणून दिलेलं आहे. म्हणून सेगमेंट ओ सी मस्ट ऑल्सो बी रेडियस. कारण ओ ए इज इक्वल टू ओ सी आहे तर ओ सी देखील रेडियस असलं पाहिजे. परंतु सी लाईज ऑन द सर्कल. ज्या अर्थी दोन्ही त्या अर्थी ए आणि सी दोन्ही सर्कलवर आहेत असा त्याचा अर्थ होतो. दॅट मीन्स लाईन एल इंटरसेक्ट द सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स ए आणि सी. पण तो टँजंटची डेफिनेशन काय सांगते की लाईन एल आणि सर्कलमध्ये एक आणि एकच पॉईंट कॉमन असतो. इथं मात्र आपल्याला 2 पॉईंट मिळत आहेत ए आणि सी. बघा पुढे काय म्हणतात? बट लाईन एल इज अ टँजंट. त्याच्या गुणधर्माचा. देअरफॉर इंटरसेक्ट द सर्कल ओनली इन 1 पॉईंट. डेफिनेशन ऑफ द टँजंट एकच पॉईंटमध्ये तो इंटरसेक्ट होत असला पाहिजे. इथं मात्र 2 पॉईंट मिळतात. आवर अज्युम्शन दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू द रेडियस इज रॉंग. म्हणजे ते काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच लाईन एल शुड बी परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. दिस इज व्हॉट थोडासा निगेटिव्हिटीने जाऊन पॉझिटिव्ह कन्व्हर्जन करायचा हा थेरम आहे. नाऊ we'll see the converse of this theorem. A line perpendicular radius at its point on the circle is tangent to the circle. हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय झालं? M is the center of the circle, MN is the radius and line L is perpendicular to segment MN at N. So what you have to prove is line L is tangent to the circle. Tangent आहे सर्कलचा हे आपल्याला दाखवायचं आहे. त्याचा मागाचा थेरमचा हा कॉन्व्हर्स. लेट अस स्टार्ट. टेक एनी पॉईंट P अदर दॅन एन ऑन द लाईन एल. ड्रॉ एम पी. एम पी जर काढलं. आता इथं तुम्हाला लक्षात येतं की हा ट्रायंगल एम एन पी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. एन या ठिकाणी 90 आहे अँगल. देअरफॉर सेगमेंट एम पी आता काय होतो? हायपोटेनस. बिकॉज इट इज साईड अपोजिट टू द 90. इट इज द हायपोटेनस अँड इन अ राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनस इज द लॉंगेस्ट साईड. म्हणजेच इथं काय झालं? मग एम पी इज ग्रेटर दॅन दिस एम एन. मग एम एन रेडियस आहे पण ती एम पी. Therefore, segment MN is radius, but point P cannot be on the circle because MP is greater. म्हणजे तो रेडियसपेक्षा जास्त आहे. Therefore, it must lie in the exterior of the circle. Therefore, no other point except N is on the circle of this line L. Therefore, line L intersects the circle in only one point, that is N. Therefore, line L is tangent to the circle. असं आपल्याला हे सांगता येतं. मित्रांनो 2 थेरम आपण पाहिले. नाऊ टँजंट सेगमेंट थेरम एक बघूया. स्टेटमेंट काय सांगतं बघा. टँजंट सेगमेंट
segments drawn from an external point to the circle are congruent. बघा, एक सर्कल घेतलं आणि पी हा सर्कलच्या बाह्य भागात आहे. पी ए आणि पी बी हे दोन टँजंट्स आहेत, लाईन पी अँड लाईन पी बी. बट सेगमेंट पी अँड पी बी आर द टँजंट सेगमेंट अँड दोज टू आर कॉन्ग्रंट आपल्याला असं दाखवायचं आहे. इथे दोन ट्रायंगल तुम्हाला दाखवलेले आहेत. बघा, या स्टेटमेंट आणि आकृतीवर काय लिहिता येईल? ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड पी अँड पी बी आर द टँजंट सेगमेंट्स. एवढंच दिलं आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. चला सुरुवात करूया. दोन ट्रायंगलचा आपण या ठिकाणी विचार करूया. बघा, आपण काय काय काढलं? ओ पी काढलं, ओ ए काढलं आणि ओ बी काढलं. दिस ऑल इज द कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट. ड्रॉ. देन let us start in triangle OPA, that is blue color, and triangle OPB, that is the red color. In these two triangles, angle OAP and OBP are congruent since those two angles are 90. का बरं? कारण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट वरून काढलेले रेडियस आहेत. रेडियस ड्रॉन फ्रॉम द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजन्शियल लाईन, म्हणून ईच 90 झाले. देन जेवढं ओ पी आहे तेवढंच ओ पी. दोन्ही ट्रायंगलमध्ये ओ पी हा कॉमन साईड येतो. हायपोटेनिस इज कॉमन साईड. अँड ओ ए इज इक्वल टू ओ बी सिन्स दॅट इज द रेडियस ऑफ द सेम सर्कल आर कॉन्ग्रंट. 3 कंडिशन आपण सॅटिस्फाय केल्या. देअरफॉर ट्रायंगल ओ पी ए अँड ट्रायंगल ओ पी बी आर कॉन्ग्रंट बाय हायपोटेनिस साईड टेस्ट. And if we take the corresponding sides, you will get segment PA is congruent with segment PB, corresponding side of congruent triangle. This is what the tangent segment theorem. मला वाटतं आता आपण थोड्याशा प्रॉब्लेम्सकडे वळू. ज्या काही आपण 3 थेरम्स बघितल्या, काही हेडिंग्स बघितल्या, त्यावर आधारित लेट अस सी फ्यू प्रॉब्लेम्स. सो फर्स्ट प्रॉब्लेम विल डिस्कस. In the adjoining figure, the radius of the circle with center C is 6 cm. This is the circle. Line AB is the tangent at point A. You can see, answer the following questions. What is the measure of angle CAB? CAB चा मेजरमेंट किती असेल? तर ते आपल्याला काढायचं आहे आणि का रिझनिंगसुद्धा द्यायचं आहे. What is the distance of point C from the line AB and why? Then distance of B is 6 cm and find you have to distance of BC. AB दिलं आहे, BC काढायचं आहे. ए बी दिले तर सी आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत. रेडियस सी ए माहीत आहे, ए बी माहीत आहे, तर आपल्याला बी सी काढावं लागेल. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी? हेही काढायचं आहे आणि वाय. चला आपण जर सुरुवात करूया. सोल्युशन्स. ड्रॉ सेगमेंट सी ए काढला, दॅट इज द रेडियस. अँगल सी ए बी इज 90, कारण टँजंट थेरम आहे. निश्चितपणे सी ए हा रेडियस झाला, ए बी ही टँजंट आहे, त्यामुळे तिथला अँगल हा 90 असेल. टँजंट थेरम प्रॉपर्टीनुसार सांगता येईल. हा रिझन झाला फाय म्हटल्यानंतर. त्यानंतर सी ए इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी, या एकमध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता काय करायचं आहे? सी ए 6 सेंटीमीटर आहे, ते गिवन आहे, म्हणून सी इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम लाईन ए बी. एखाद्या बिंदूचं एखाद्या लाईनपासूनचं अंतर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. म्हणजे सी ए हे परपेंडिक्युलर आहे आणि ते मिनिमम आहे, मिनिमम डिस्टन्स असते परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणून ती 6 सेंटीमीटर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. थर्ड, in triangle CAB, angle CAB is 90, yes. Then PC square is equal to CA square plus AB square. हो, तुम्हालाही माहीत आहे, दिस इज द पायथागोरस थेरम. यानुसार BC square will be equal to 6 square plus 6 square. So that will lead to BC square is equal to 6चा वर्ग 36 अधिक 36, म्हणजे ते झालं 72 आणि वर्गमूळ घेतलं तर BC will be 6√3 सेंटीमीटर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. इन ट्रायंगल ABC, CA is equal to AB. हा अँगल झाला कुठला? आयसोसेलेस ट्रायंगल, म्हणून त्यांच्या अँगल्स कॉन्ग्रंट. अँगल ए बी सी अँड अँगल ए सी बी आर कॉन्ग्रंट. देअरफॉर इन ट्रायंगल ए बी सी बाय अँग्युलर मेजर ऑफ ए ट्रायंगल काय लिहिता येईल? सी ए बी ए बी सी प्लस ए सी बी इज 180 आणि हे दोन्ही काय झाले मग? सी ए बी ए बी सी आणि 90 देर प्लस टॉईस ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 180. देअरफॉर टॉईस ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 180 minus 90, दॅट इज 90. देअरफॉर अँगल ए बी सी इज 90. म्हणजेच तुम्हाला अँगल ए बी सीची मेजरमेंट किती मिळेल? 45 मिळेल. हिअर इट इज 90/2. सो दिस इज व्हॉट प्रॉब्लेम 1. सेकंड प्रॉब्लेम विल डिस्कस. इन द adjoining figure, O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. If QR is equal to 10 cm and radius of the circle is 5 cm, then what is the length
of each tangent segment. What is the measure of angle MRO and what is the measure of angle MRN हे काढायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी आपल्याला सुरुवात करता येईल. ओ एम आणि ओ एन ह्या दोन्ही जोडून घेतल्या, कन्स्ट्रक्शन केलं. इन ट्रायंगल ओ एम आर, angle OMR is 90, tangent theorem. Therefore, by using Pythagoras theorem, you can write OR square is equal to OM square plus MR square. Therefore, 10 square is equal to 5 square plus MR square. Therefore, MR square is equal to 10 square is 100 and 5 is 25, that is 75 left. Therefore, MR is 5 root 2 centimeter, taking square root on both sides. So, RM is equal to RN is equal to 5 root 2 centimeters. आपल्याला असं लिहिता येईल tangent segment theorem वापरून. In triangle OMR is 90, that is tangent theorem. Therefore, OM is equal to 5 centimeter, OR is equal to 10 centimeter. It is given thing. Therefore, OM is equal to OR. Therefore, MRO is 30, converse of 30, 60, 90 ट्रायंगल म्हणून वापरता येईल. तसंच अँगल NRO देखील 30 होईल. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर MRN इज इक्वल टू MRO प्लस MNRO, दॅट इज अँगल ॲडिशन प्रॉपर्टी आपल्याला वापरता येईल. सो MRN इज 30 प्लस 30, कारण MRO आणि NRO या दोन्ही अँगलची मेजरमेंट 30-30 काढलेली आहे, म्हणून अँगल MRN विल बी 60. Now let us take one more problem. Segment RM and RN are the tangent segments of the circle with center O. Prove that this OR bisects angle MRN as well as angle MON. सर हे दाखवायला सोपं आहे. तसं इथे दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात. ट्रायंगल RMO आणि RNO वेगवेगळ्या रंगाने दाखवलेले आहेत. याच्यामध्ये अँगल RMO आणि RNO दोन्ही 90 आहेत. रेडियस ड्रॉन फ्रॉम द कॉन्टॅक्ट किंवा टँजंट थेरम तुम्हाला म्हणता येईल. हायपोटेन्यूस OR हा कॉमन आहे दोघांमध्ये, आणि साईड OM आणि ON हे देखील कॉन्ग्रंट, रेडियस ऑफ द सेम सर्कल. देअरफॉर RMO आणि RNO हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले हायपोटेन्यूस साईड टेस्टनी, म्हणून अँगल MRO इज इक्वल टू अँगल NRO असं आपल्याला म्हणता येईल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. म्हणून MOR इज कॉन्ग्रंट विथ NOR, दॅट इज अगेन देअरफॉर OR इज बायसेक्टिंग अँगल MRN ॲज वेल एज अँगल MON असं म्हणता येतं. मग काय आपण या टॉपिकमध्ये चर्चा केली बघा. डेफिनेशन ऑफ द सर्कल पाहिले, पार्ट्स ऑफ द सर्कल पाहिले, त्यानंतर टाईप्स ऑफ द सर्कल्सचा विचार केला, सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स पाहिले, त्यानंतर टँजंट अँड सेकंड्सचा विचार केला, त्यांचे डेफिनेशन्स बघितले, त्यानंतर टँजंट थेरम बघितलं, त्यानंतर आपण विचार केला कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम बघितला, त्यानंतर टँजंट सेगमेंट थेरम बघितलं, आणि काही प्रॉब्लेम्स आत्तापर्यंत शिकलेल्या भागावर चर्चा केली. मित्रांनो, एवढं जरी आपण चर्चा केली तरी काही भाग तुम्हीही प्रयत्न करायला पाहिजे, म्हणून तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, तो एक 2-3. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजंट्स ऑफ ए सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 cm, जस्टिफाय युअर आन्सर. इन द ॲडजॉइनिंग फिगर बघा, सर्कल विथ सेंटर D टचेस द साइड्स ऑफ अँगल ACB at A and B. If ACB is 52, you have to find the measurement of angle ADB. Line L touches a circle with center O at point P. If radius of the circle is 9 cm, answer the following questions. What is distance OP वगैरे आहे, त्या पद्धतीने ते तुम्ही करू शकता. OP काढायचं आहे. डिस्टन्स OQ 8 cm दिलेली आहे. Where does the point Q lie? Distance PQ is 15 cm. How many locations of the point R are on the line L? At what distance will each of them be from point P? अशा प्रकारे एकंदर हा एक मत झालेला आहे. त्यानंतर तयारी करत असताना ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी, विसरायला नको. मॅथमॅटिक्स इज लाईक गोईंग टू द जिम फॉर युअर ब्रेन टू शार्पन्स युअर माइंड. खूप छान वाक्य आहे. ट्राय टू शार्पन युअर ब्रेन, कीप इट ऑलवेज फ्रेश. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. With these words, I shall stop here. Thank you to all of you.